बरं, राष्ट्रवादी पक्षाशिवाय राज्याचं किंवा देशाचं राजकारण का चालत नाही? म्हणजे नुकतंच आपण जर बघितलं तर अमित शहाजी देखील आलेले होते. त्यांनी थेटपणे शरदचंद्रजी पवार यांच्यावरती सडकून टीका करत असताना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असा प्रश्न उपस्थित केला. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की शरदचंद्रजी पवार यांच्याकडूनच आम्ही राजकारण शिकलेलो आहोत. ही दुटप्पी भूमिका का? आणि राज्य आणि केंद्रामध्ये राष्ट्रवादी हा नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी का? कारण या राष्ट्रवादीकडे शरद पवार नावाचं नेतृत्व आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाने देशामध्ये अनेक वेळेला फार चांगली कामगिरी करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा नेता हा बऱ्याच गोष्टी करू शकतो. हो. लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं मला वाटतं. बरं, तुमच्यासाठी शरदचंद्रजी पवार नेमके काय आहेत, कसे आहेत, कुठल्या स्थानी आहेत आणि काय काय त्यांच्याबद्दल तुम्हाला आवडतं, जे उघडपणे तुम्हाला आपल्या प्रेक्षकांशी बोलायला आवडेल? नाही, एक म्हणजे पवार साहेबांच्या बरोबर इतके वर्ष काम करायला संधी मिळणं हा एक मोठा मला मिळालेली संधी होती. आणि राजकारण पक्ष अनेक असतात, पण बरंच शिकण्यासारखं शरद पवार साहेबांच्याकडून मला मिळालं. त्यांच्याकडून संकटात कसं वागायचं आणि विजयी झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया काय असल्या पाहिजेत इथपासून ते राजकारणातले अनेक बारकावे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मला कळले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.